नमस्कार, सुप्रियाज किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे मिक्स व्हेज पराठा। आपल्याकडे ज्या घरात भाज्या असतील त्या भाज्यांपासून आपण हा पराठा बनवू शकतो आणि अतिशय टेस्टी आहे आणि अगदी बनवायलाही सोपा आहे। त्यासाठी इथे मी कांदा, कोबी, गाजर, सिमला मिरची, बीट आणि मटार घेतलेले आहेत। यामध्ये तुम्ही आणखी भाज्या घालू शकता, बीन्स असल्या तर बीन्स घालू शकता किंवा तुमच्या आवडीप्रमाणे ह्यातल्या कट सुद्धा करू शकता। आता ह्या आपल्याला भाज्या आधी एकदम बारीक चॉप करून घ्यायच्या आहेत। त्यासाठी आधी आपण ज्या थोड्या सॉफ्ट असतात त्या भाज्या कट करून घेणार आहोत। या मिक्सरमध्ये पल्स मोडला फिरवायच्या आहेत फक्त। ही कोबी, कांदा आणि सिमला मिरची आपण आधी करून घेऊया। हे बघा, अगदी दोनदाच फिरवले मी आणि किती छान असं चॉप झालेलं आहे, तुम्ही बघू शकताय। ते बघा, अगदी पटकन होतं। तर एका परातीत मी हे काढून घेते। यामध्येच आपण आता कांदा आणि सिमला मिरची बारीक चिरून घ्यायची आहे। जे कापण्यासाठी सॉफ्ट असतात त्या भाज्या आधी चिरून घ्यायच्या आहेत, कारण त्या एका याच्यातच होतात चांगल्या बारीक। बघा, कांदा आणि सिमला मिरची सुद्धा बारीक झालेली आहे। आता बाकीचं गाजर, बीट, मिरची आणि आलं आपल्याला असं चॉप करून घ्यायचंय। हे बघा, इथे गाजर घेतले, म्हणजे आपल्याला ह्या चिरत बसायला सुद्धा नको, कारण वेळ कमी असला आपल्याकडे तर हे असं केलं की फास्ट होतं आणि छान अशा बारीक चॉप होतात। फक्त पल्स मोडला फिरवायचे। आता हे बघा, हे आपण एकदा फिरवून झालंय। आता यामध्ये हे मटार घालूया। हे फ्रोझन मटार आहेत। आता परत एकदा आपल्याला फिरवून घ्यायचे। हे बघा, अगदी 5 मिनिटात आपल्या सगळ्या भाज्या चिरून झाल्या। त्यामुळे हे असं केलं की अगदी फास्ट होतं। तुमच्या किती भाज्या असू देत ते सगळं व्यवस्थित बारीक होतं। आपल्याला पराठ्याला एवढं बारीकच हवंय, नाहीतर मग ती पराठा फाटू शकतो। आता हे सुद्धा यामध्ये काढून घेऊया। आता यामध्ये एक बटाटा घालणार आहे मी। हा लहानच घ्यायचा आहे, जास्त मोठा घ्यायचा नाहीये, याने टेस्ट छान येते पराठ्याला। आणि किसून घ्यायचा, म्हणजे त्यात गाठी राहत नाहीत। आता यामध्ये आपण घालूया 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 मोठा चमचा भरून बेसन घालायचे। याने पराठे अगदी छान असे खमंग होतात। थोडंसं हिंग घालूया। ही थोडीशी कसुरी मेथी आहे, ती घालायची। अर्धा चमचा आपण ओवा घालायचा आहे, थोडासा क्रश करून। 1 चमचा तीळ घालूया। 1 मोठा चमचा भरून धणे जिरे पावडर घालायची। इतर कोणतेही मसाले आपल्याला यात घालायचे नाहीये। चवीपुरतं मीठ घालूया। थोडी जास्तच कोथिंबीर घालायची आणि सगळ्यात शेवटी आपल्याला घालायचे 2 चमचे साजूक तूप। तुम्ही तेल सुद्धा घालू शकता, पण मुलं खातात म्हणून आपण तूप घालतो। तेल सुद्धा घातलं तरी चालेल। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आधी पाणी घालायचं नाहीये, आधी हे असंच मिक्स करायचंय। हे बघा, मी अजिबात पाणी घातलेलं नाहीये, कारण या भाज्यांचंच पाणी सुटतं, त्यामुळे वेगळं पाणी घालायचं नाही। गरज लागली तरच घालायचं। आता आपला गोळा मळून झालेला आहे। याला थोडंसं वरून परत तूप घालते आणि आता हे लगेचच करायला घ्यायचे आहेत पराठे, कारण नाहीतर मग पीठ पातळ होत जातं। हे ठेवायचं नाही अजिबात। आता पराठा करायला घेऊया। थोडा मोठा गोळा घ्यायचा आहे, कारण आपल्याला पराठा जाड करायचा आहे, चपातीसारखे पातळ नाही करायचे। हे बघा, एवढा मोठा गोळा घेतला। याला थोडंसं पीठ लावूया। हे बघा, बस, ह्याच्यापेक्षा पातळ नाही करायचं। ठीक आहे, इथे मी तवा तापत ठेवलेला आहे। आता आपण पराठा भाजून घेऊया। गॅस मीडियमच ठेवायचा, कारण हा जाड असल्यामुळे व्यवस्थित भाजून व्हायला पाहिजे।
आता यावर आपल्याला तूप सोडायचंय. या तुम्ही तूप, बटर काही घालू शकता. छान असा आलटून पालटून दोन्ही बाजूनी मस्त असं खरपूस भाजून घ्यायचंय. छान अगदी कडा वगैरे सुद्धा सगळ्या नीट भाजून घ्यायच्या आहेत. अतिशय सुंदर आणि झटपट होणारी रेसिपी आहे आणि तेवढीच पौष्टिकही आहे. मी यात तुमच्या मनाप्रमाणे भाज्या घालू शकता किंवा कमी करू शकता. जशा आपल्याकडे घरात अवेलेबल असतील त्या भाज्या आपण घालून पटकन हा पराठा करू शकतो. आणि याला कशाची गरज नाही आहे. चटणी, सॉस हा तुम्ही नुसता सुद्धा खाऊ शकता किंवा दही, चटणी, सॉस याबरोबर सुद्धा खाऊ शकता. माझी जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे मी जेव्हाही नवीन रेसिपीज टाकेल तर त्याची नोटिफिकेशन्स तुम्हाला लगेच येतील. गॅस मी मीडियमच ठेवला आहे, नाहीतर नुसतंच ते काळं होतं आणि आतून भाजलं जात नाही. कारण यामध्ये आपण घातलेले सगळं भाज्या किंवा पीठ कच्चं आहे, त्यामुळे ते चांगलं भाजायला हवं. किंवा तुम्ही यामध्ये आणखी भाज्या कमी जास्त सुद्धा करू शकता. तुम्हाला जर कुठली भाजी जास्त हवी असेल, बीट जास्त, गाजर, तर तुम्ही ऍड करू शकता. हे बघा आता दोन्ही बाजूनी अगदी छान असं खरपूस भाजलेलं आहे. आता आपला पराठा तयार आहे. काढून घेऊया. याच्यावर तुम्ही ताजं लोणी सुद्धा घालून अतिशय सुंदर लागतो पराठा. आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया. मस्त असेच सगळे आपण पराठे करून घेऊया. हे बघा आपला मिक्स व्हेज पराठा तयार आहे. अगदी झटपट आणि हेल्दी. आता मी तुम्हाला दाखवते. हे मी दह्यासोबत सर्व केलेलं आहे. इतके सॉफ्ट झालेले आहेत, मस्त अगदी. हे बघा, वाव. तुम्ही सुद्धा करून बघा आणि कसे झालेत हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. थँक्यू.